आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाण्यातील रिक्षावाल्यांच्या मनसेला पाठिंबा। अविनाश जाधव यांची भेट घेऊन शेकडो रिक्षा चालकांनी दिले समर्थन। 24 तासात अनेक रिक्षा चालकांना न्याय मिळवून दिला, अडचणी सोडवल्या। ठाण्यात त्या बोलत होत्या। सुनील राऊत शिवसेना उमेदवार सुवर्णा करंजे यांची कत्तल करायला कसाई पाठवणार असून निवडणूक आयोगाने रक्षण करावे, असे म्हात्रे यांनी म्हटले। सुनील राऊत याने प्रचारादरम्यान सुवर्णा करंजे यांच्या बकरी असा उल्लेख केला होता। येत्या 20 तारखेला बकरीला कापून टाकणार, असे वक्तव्य राऊत याने केले होते। तुमच्यामध्ये आल्यावर मला बरे वाटते, असेही सुनील राऊत याने मुस्लिम मतदारांच्या सभेत म्हटले होते। यावर शिवसेना महिला आघाडीने सुनील राऊत याच्या वक्तव्यावर टीका केली असून त्याची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी केली आहे। तुम्ही एका हिंदू महिलाला कापून टाकू बोलतात, धमकी देता, कोणत्या धर्मातील मतदारांना खुश करायला तुम्ही हे बोलताय, असा सवाल म्हात्रे यांनी केला। त्यापुढे म्हणाल्या की महिलांचा वारंवार अपमान करणे, त्यांना धमक्या देणे, शिवीगाळ करणे हेच उबाठाचे धोरण आहे का? उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी। संजय राऊत यांनी इतर विषयांवर बोलण्यापेक्षा आधी सुनील राऊत बाबत बोलावे, असे आव्हान म्हात्रे यांनी दिले। दरम्यान सुनील राऊत याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 356(2), 351(2) नुसार गुन्हा दाखल झाला आहे। अरविंद सावंत हे शायना एनसी यांना इम्पोर्टेड माल म्हणाले, आता सुनील राऊत महिलेला बकरी म्हणाले। यापूर्वी संजय राऊत हे स्वप्ना पाटकर या महिलेला शिवीगाळ करतात, हे पाहता उबाठाच्या महिलांबाबत खरा चेहरा पुढे आला आहे। महिलांना तुच्छतेची वागणूक देणारे, तिचे खच्चीकरण करणाऱ्या उबाठा उमेदवारांना राज्यातील महिला या निवडणुकीत नक्कीच गाडून टाकतील, असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने विरोधकांच्या पायाखालची वाव सरकली असून आता त्यांच्याकडून महिलांचा वारंवार अपमान करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे त्या म्हणाल्या। सुनील राऊत हा मनोरुग्ण असून लोकप्रतिनिधी म्हणण्याच्याही लायकीचा नाही, अशी टीका करंजे यांनी केली। त्या पुढे म्हणाल्या की विक्रोळीत सुनील राऊत विरोधात सर्वसामान्यांमध्ये प्रचंड चीड आहे। मी 3 वेळा नगरसेवक म्हणून जे काम केले आहे त्याच्या 1% काम सुनील राऊत याने केलेले नाही। त्याने समोरासमोर चर्चा करावी, असे आव्हान करंजे यांनी दिले। प्रत्येक महिलेसोबत सुनील राऊत उद्धट आणि उर्मटपणे वागतो। यापूर्वी एका सभेत राऊतने माझा कॅकी म्हणून उल्लेख केला होता। उबाठा गट सोडून मी शिवसेनेत आले तेव्हा सुनील राऊतने कचरा गेला असे म्हटले होते, मात्र हाच कचरा डोळ्यात गेल्यावर कसा डोळ्याची वाट लावतो, हे त्याला लवकरच कळेल, असा इशारा करंजे यांनी यावेळी दिला। महायुतीला बहुमत मिळालेलं असताना खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, पक्ष विकाल्याल काढला तेव्हा आम्ही उठाव केला आणि काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला। कितीही संकटे आली तरी जनतेच्या भावनांशी खेळणार नाही, असे ते म्हणाले। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील उमेदवार महेश शिंदे आणि पाटणमधील उमेदवार शंभूराज देसाई यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आज प्रचार सभा घेतल्या। यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली। ते म्हणाले की काँग्रेसबरोबर केलेला घरोबा बाळासाहेबांनाही मान्य नव्हता,
म्हणून आम्ही उठाव केला आणि धनुष्यबाण वाचवला आणि शिवसेना वाढवली. आज राज्यभरातून कार्यकर्ते शिवसेनेत सहभागी होत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लोकसभेत उबाठाच्या समोर 13 जागा लढलो, त्यातील 7 जागा आपण जिंकलो. त्यामुळे शिवसेना कोणाची हे जनतेने सिद्ध केले. आम्ही विचारांची प्रतारणा करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले, पाटणामध्ये तिरंगी लढत नाही तर एकच रंग दिसतोय, तो म्हणजे भगवा रंग. कोणीही येवो पाटणचा गड शंभूराज देसाईच सर करणार, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले की, आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा शंभूराज देसाई माझ्या 2 पावलांपुढे होते. त्यामुळेच त्यांना 2 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद दिलं, असे त्यांनी सांगितले. कोरेगावमधील सभेत मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीने मेट्रो बंद पाडली, अटल सेतूचे काम रोखले, कोस्टल रोडचे काम बंद केले. आम्ही सर्व प्रकल्प सुरू केले आणि पूर्ण केले, असे मुख्यमंत्री म्हणाले. 2.5 वर्षात मवियाने केवळ 4 सुप्रमा दिल्या होत्या. महायुतीने 2 वर्षात सिंचनाच्या 124 सुप्रमा दिल्या आणि लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लाडक्या बहिणींचे प्रेम पाहून विरोधकांच्या पोटात दुखायला लागले. सुरुवातीला त्यांनी या योजनेबाबत अपप्रचार केला, मात्र आम्ही बहिणींच्या खात्यात 5 हप्ते भरले, आचारसंहितेपूर्वी नोव्हेंबरचे पैसे दिले, असे ते म्हणाले. 23 नोव्हेंबरला निकाल लागला की डिसेंबरचे पैसे बहिणींच्या खात्यात टाकणार. लाडक्या बहिणींना लखपती झालेले बघायचे आहे, असे ते म्हणाले. पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे होते तर आमचे सरकार हप्ते भरणारे आहोत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. महेश शिंदे हा चौकार षटकार मारून सेंच्युरी मारणारा भरवशाचा बॅट्समन आहे. जेवढ्या सभा माझ्या जन्मभूमीत होतात त्याचा मला अभिमान आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोविड काळात परवानगीशिवाय स्वतःच्या जीवावर कोविड सेंटर सुरू करणारा महेश शिंदे एकमेव आमदार आहे. महेश शिंदे यांना कार्यसम्राट नाही तर जलनायक आहेत, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. कोविड काळात रात्रंदिवस काम केले. पीपीई किट घालून रुग्णालयात गेलो. रात्री ठाण्यातील एका कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची गरज होती. मध्यरात्री लिंडे कंपनीत भरत असलेला ऑक्सिजन नेला, 400 रुग्णांचे प्राण वाचवले, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितले. या दरम्यान 2 वेळा मलाही कोविड झाला. पण तुमच्या आशीर्वादाने मी वाचलो, असे ते म्हणाले. एकीकडे स्वतःचे पैसे खर्च करून कोविड सेंटर उभारणारा आमदार आणि दुसरीकडे खिचडी, बॉडी बॅग, कोविड सेंटरमध्ये पैसे खाणारे तुम्ही आमचा काय हिशेब करणार, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी उबाठावर केली. जनतेच्या दरबारात महाविकास आघाडीचे 2.5 वर्षांचे काम आणि महायुतीचे 2 वर्षांचे काम होऊन जाऊ दे, दूध का दूध आणि पाणी का पाणी, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना दिले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत
म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूरमधील प्रचार सभेत महायुतीच्या 10 वचनांची घोषणा केली. यामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेत 15,000 रुपये, प्रत्येकाला अन्न आणि निवारा, वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपये, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार, 25 लाख रोजगार देणार, 45,000 पांदण रस्ते बांधणार, अंगणवाडी आशा सेविकांना 15,000 रुपये वेतन, वीज बिलात 30% कपात आणि 100 दिवसांत व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर करणार अशी गेम चेंजर वचने मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महायुतीकडून कोल्हापुरात आज प्रचाराचा नार फोडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठा आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदी, ड्रोन दिदी अशा योजना राबवल्या. डबल इंजिनचे सरकार आहे. आम्ही दिल्लीत जातो ते राज्यातील अनेक योजनांसाठी निधी आणण्यासाठी जातो. राज्याच्या विकासासाठी पैसे मागतो, पण काही जण दिल्लीत जातात मुख्यमंत्री करा, चेहरा बनवा यासाठी जातात. मात्र महाविकास आघाडी महिलांनी देखील त्यांचे औक्षण केले आणि विजयीभव असे आशीर्वाद दिल्याचे दिसून आले. तर कुठे फटाक्यांच्या आतषबाजी करीत केकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रचाराच्या या पहिल्या टप्प्यात टिकुजीनीवाडी परिसर, कोकणीपाडा, निकंठ परिसर या भागात असलेल्या सोसायटी आणि इतर भागांना केकर यांनी रॅलीच्या माध्यमातून भेटी देत येथील नागरिकांचा पाठिंबा मिळविल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे 149 मुंब्रा कवा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या निवडणूक प्रचारार्थ महायुती आणि घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी प्रभाग क्रमांक 9 येथून एकत्रित निवडणूक प्रचार रॅलीचे आयोजन केले होते. त्याला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रॅलीत शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, उपनेते दशरथ पाटील, शहरप्रमुख नरेंद्र शिंदे, उपशहरप्रमुख मनोज लहासे, स्थानिक नगरसेवक उमेश पाटील, राजेंद्र साप्ते, गणेश सावी, विजया लहासे, अनिता गौरी, गणेश कांबे यांच्यासह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोशपूर्ण वातावरणात उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे 149 मुंब्रा कवा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या निवडणूक प्रचाराची रॅलीची सुरुवात खारीगाव नाका येथून शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा नार फोडून करण्यात आली. यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नजीब मुल्ला यांच्या विजयाच्या जोरदार घोषणाही दिल्या. खारीगाव नाका, पाखाडी नाका, हिरादेवी मंदिर, आझाद चौक, होई माता चौक, मनोज लहासे जनसंपर्क कार्यालय, विठ्ठल मंदिर, केशव हाइट्स, आदर्श पारसिक मित्र मंच, नंदनवन होम्स, नेचर ग्लोरी, रिलायन्स मार्केट, वास्तुआनंद सोसायटी, राजपार्क सोसायटी या मार्गावरून रॅली जाऊन चावडाई मंदिर येथे नजीब मुल्ला यांच्या निवडणूक प्रचार रॅलीचा समारोप करत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. चौकट 149 मुंब्रा कवा विधानसभा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांना विजयी करून
नजीब मुल्ला यांच्या विजयाची भेट शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महायुतीचे कार्यकर्ते देणार आहेत, असे आशादायी उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी निवडणूक प्रचार रॅलीत बोलताना काढले. चौकट 2. ज्या गावात लहानपणापासून माझे नाते होते त्या खारी गावातून निवडणूक प्रचार सुरू करण्यात आला. ज्या मतदारसंघाला जाती धर्माने विभागले होते त्या मतदारसंघात प्रेमाचा संदेश घेऊन मी निवडणूक प्रचाराची सुरुवात करीत आहे. माजी मंत्री असताना इथल्या स्थानिक आमदाराने झोपडपट्टी पुनर्वसन योजना मुंब्रा कवा विधानसभा मतदारसंघात राबविली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे 149 मुंब्रा कवा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी निवडणूक प्रचार रॅलीत बोलताना. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.